नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या कुरुंदवाड आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी तरुणांनी एकत्र येऊन कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे या संस्थेची स्थापना केली आहे आणि आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे भावना उराशी बाळगून कुरुंदवाड आणि परिसरात अडचणीच्या काळात नेहमी जनतेच्या मदतीला धावून जाऊन सामाजिक बांधिलकी जपत मायेचा आधार देणाऱ्या कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत कुरुंदवाड आणि खिद्रापूर, आलस, द्रसेवाडी, हेरवाड, दांडवाड परिसरातील 14 गावातील 21 शाळांमध्ये 136 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। यावर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कुरुंदवाड येथील PM श्री कुमार विद्या मंदिर नंबर 3 या शाळेत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे, अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील, श्रीत नायकवडे आदी प्रमुखांच्या उपस्थितीत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। दरम्यान गेल्या 3 वर्षात जवळपास 352 विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली आहे। कुरुंदवाड आणि परिसरातील जे लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त पुणे येथे स्थायिक आहेत त्यांनी गावाची नाळ जोडली राहावी, तसेच आपल्या भागातील गरजू मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत मदत व्हावी या उद्देशाने जमा झालेल्या देणगीतून ही भेट आपल्या परिसरात पाठवली। कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे सदैव आपल्या भागातील शाळा, क्रीडा संस्था, वाचनालय याच्यासाठी दरवर्षी कार्यरत आहे। तसेच महापूर व कोरोना काळात त्यांनी मोलाची मदत केली आहे। या उपक्रमात आदरणीय सर्व देणगीदार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। हा उपक्रम राबवण्यासाठी मंडळाचे कार्यवाह प्रशांत पाटील, उत्कर्ष निकम, सौरभ आलासे, डॉक्टर अभिजित सावगावे यांनी विशेष प्रयत्न केले। तर स्थानिक ठिकाणी जिल्हा प्राथमिक शिक्षक नेते रविकुमार पाटील, वाल्मिक झाडगे, राहुल सूर्यवंशी, श्रीत महाजन सर यांची मोलाची मदत झाली। मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र सुभेदार आणि अध्यक्ष बाबुराव जोंग यांचं मार्गदर्शन लाभलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।